सो कोडॉमिनन्स म्हणजे काय? When both the alleles are going to express equally and new yes phenotypic character will get produced, it is called as codominance. आपण दोन एक्झाम्पल बघितले होते. कॅन यू टेल मी द एक्झाम्पल? एक होता कॅटल कोट कलर, दुसरा होता यस कोडॉमिनन्सचा एक्झाम्पल ब्लड ग्रुप ए बी. क्लिअर आहे? नंतर आपण बघितलं मल्टिपल अलील. when more than two alleles are there, it is called as multiple allele. Example, ABO blood group and wings of Drosophila. आठवत आहे सर्वांना? हे सर्व झालंय आपलं, रिवाइज करतोय आपण. Then yes, we have talk about next polygenic inheritance. है ना? Polygenic म्हणजे many genes are there, they are going to control single character. जेव्हा खूप सारे जीन मिळून सिंगल कॅरेक्टर कंट्रोल करतील त्याला आपण काय म्हणतोय? पॉलिजेनिक इनहेरिटन्स. एक्झाम्पल, ह्युमन हाईट, ह्युमन स्किन कलर, ऑल दे आर दी एक्झाम्पल. करेक्ट आहे? नंतर एक लास्ट कन्सेप्ट आपण बघितला होता प्लिओट्रॉपी. सिंगल जीन इट गोइंग टू कंट्रोल मल्टिपल कॅरेक्टर, मल्टिपल ट्रेट्स. एक्झाम्पल, सिकल सेल एनेमिया, PKU, phenylketonuria, and yes, starch synthesis in pea plant. क्लिअर आहे? तर एवढं सगळं आपलं या ठिकाणी झालंय, फिनिश केलंय आपण, सगळे एक्झाम्पल पण बघितलं. नाउ व्हॉट इज द एम ऑफ टुडेज लेक्चर? आजच्या लेक्चरचं एम काय आपलं? सो यस, वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट डाय हायब्रिड क्रॉस. आजच्या लेक्चरचं एम काय आपल्याला काय समजून घ्यायचंय? डाय हायब्रिड क्रॉस. क्लिअर आहे सर्वांना? न्यू रेशोज, फिनोटायपिक रेशोज अँड देन जिनोटायपिक रेशोज वी आर गोइंग टू डिस्कस. जसा मोनो हायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो होता 3:1 अँड जिनोटायपिक रेशो होता 1:2:1. आता आपण कोणाबद्दल बोलणार आहे? डाय. डाय मीन्स टू. बरोबर? डाय हायब्रिड. हायब्रिड मीन्स हेटेरोझायगस. है ना? दोन कॅरेक्टर साठी जेव्हा हेटेरोझायगस असणार आहे ना, तर त्या क्रॉस मध्ये काय आपल्याला रेशो भेटतील? बोथ फिनोटायपिक अँड देन जिनोटायपिक. सो यस, अंडरस्टँड करा. वी नो ऑलरेडी मेंडल सिलेक्टेड 7 कॅरेक्टर. मेंडलने किती कॅरेक्टर सिलेक्ट केले होते? यस, या ठिकाणी 7 कॅरेक्टर. वी नोज दॅट, है ना? So out of these, now here we are going to talk about 5 characters are same in garden pea plant. 5 characters same है, but now plants are differing in 2 character. Clear है? तर त्यांचा या ठिकाणी क्रॉस केलाय मेंडलने. सो मेंडल वॉज जिनियस. मेंडलने पहिले काय केलं? 7 कॅरेक्टर साठी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक एक एक सिंगल कॅरेक्टर साठी काय क्रॉस केलंय? मोनो हायब्रिड क्रॉस केले. नंतर त्याने 2-2 कॅरेक्टर घेतले आणि मग काय केले? डाय हायब्रिड क्रॉस केले. नंतर त्याने 3-3 कॅरेक्टर घेतले आणि मग काय केले? ट्राय हायब्रिड क्रॉस केले. ऍक्च्युली तो हुशार होता, तो डायरेक्टली ट्राय हायब्रिड क्रॉस करू शकला असता, पण तसं केलं का त्याने? नाही. एका वेळेला एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणे. वी कॅन लर्न फ्रॉम द सायंटिस्ट. तर त्याने पहिले कशावर कॉन्सन्ट्रेट केलं? मोनो हायब्रिड क्रॉसवर. आणि सर्व 7 कॅरेक्टर साठी मोनो हायब्रिड क्रॉस झाल्यानंतर आता त्याने काय केले? डाय हायब्रिड क्रॉस. बरोबर? सो नावातच आहे डाय हायब्रिड क्रॉस. यस, कॅन यू अंडरस्टँड? डाय हायब्रिड वी आर गोइंग टू डिफाइन नाउ. सिंपल है ना? डेफिनेशन सांगण्याची गरज आहे का? मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये एक वर्ड रिप्लेस करायचा आहे आपल्याला. कोणता वर्ड रिप्लेस करायचा? वन. वन रिप्लेस करायचा आहे कशाने? टू ने. बरोबर? सो क्रॉस बिटवीन 2 पॅरेंट. 2 पॅरेंट्स मध्ये क्रॉस होईल आता. 2 प्लांट्स मध्ये क्रॉस होईल आता. विच आर डिफरिंग इन 2 पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. एनसीआरटी ने थोडं डिफिकल्ट केलंय. बरोबर? ऍक्च्युअली 2 कॅरेक्टर है ना? 2 पेअर ऑफ कंट्रास्टिंग ट्रेड म्हणायला पाहिजे होतं, बट यस स्टील एनसीआरटी ने काय म्हटलंय? 2 पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. तर ठीक आहे, आपण फॉलो करू एनसीआरटी, पण मिनिंग समजून घ्या. बरोबर? कन्फ्युज व्हायचं नाही. म्हणजे आता काय झालंय? यस, या ठिकाणी टोटल 7 कॅरेक्टर पैकी 5 कॅरेक्टर सेम आहे आणि 2 कॅरेक्टर कोणतेही या ठिकाणी काय आहे? डिफरंट आहेत. आपण एक एक्झाम्पल घेऊ. बरोबर? यस, आपण एक एक्झाम्पल घेऊ. अंडरस्टँड करा व्हॉट वी आर गोइंग टू टॉक अबाउट. इट इज अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स, क्रॉस बिटवीन 2 होमोझायगस पॅरेंट विच आर डिफरिंग इन 2 पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. है ना? कमीत कमी 5 वेळा डेफिनेशन रीड करा. बरोबर? कशाची डेफिनेशन आहे? डाय हायब्रिड क्रॉसची. यस, काय म्हणतोय मी? क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स विच आर डिफरिंग इन 2 पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. है ना? ऍक्च्युअली कंट्रास्टिंग ट्रेड्स है. 2 पेअर ऑफ कंट्रास्टिंग ट्रेड्स है. सो यस, अंडरस्टँड करा. एक्झाम्पल, क्रॉस बिटवीन पी प्लांट. आपण या ठिकाणी पी प्लांटचं क्रॉस करणार आहे. आता 2 कॅरेक्टर घेतले आपण. कोणते कोणते कॅरेक्टर घेतले? एक सीड शेप, एक कोणता घेतलाय?
सीड शेप आणि नंतर कोणता घेतलाय कॅरेक्टर आपण सीड कलर. तर सीडचे 2 कॅरेक्टर. यस 7 कॅरेक्टर मध्ये एक होता हाईट. 2 कॅरेक्टर कोणाचे होते? यस फ्लावरचे. 2 कॅरेक्टर कोणाचे होते? पॉटचे. आणि 2 कॅरेक्टर कोणाचे होते? सीडचे. बरोबर. यस डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. यू शुड नो ऑल द 7 डिफरंट हियर वी कॅन से कॅरेक्टर. है ना, सगळ्यांनी तुम्ही लिहून पाठवलं होतं ग्रुपवर, आठवतंय का? तर आता या 7 कॅरेक्टर पैकी 2 कॅरेक्टर आपण बघतोय. कोणते? सीड शेप अँड देन सीड कलर. सीड कलर. सीड कलर मध्ये आपण बघतोय डॉमिनंट कोणता? येलो. आणि यस रेसेसिव्ह कोणता आहे? ग्रीन. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह तुम्हाला माहिती आहे. डॉमिनंट म्हणजे काय? विच इज गोइंग टू एक्सप्रेस इन F1 कंडिशन, प्रभावी. बरोबर. रेसेसिव्ह म्हणजे जो एक्सप्रेस होत नाही. बरोबर. तर तो कोणता आहे? F1 मध्ये एक्सप्रेस न होणारा ग्रीन कलर. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि दुसरा कोणता आहे? सीड शेप. सीड शेप मध्ये आपण बघतोय शेप कोणता? राऊंड आणि रिंकल्ड. तर त्याने काय केलं? यस क्रॉस बिटवीन 2 पी प्लांट. है ना, 2 पी प्लांट मध्ये क्रॉस केला ग्रिगर मेंडलने, ग्रिगरी योहान मेंडल. यस राऊंड शेप अँड येलो कलर सीड. तर पहिला प्लांट कसा आहे? राऊंड शेप, कॅपिटल आर कॅपिटल आर. बरोबर. होमोजायगस है ना, राऊंड शेप, कॅपिटल आर कॅपिटल आर. इट गोइंग टू क्रॉस विथ. यस पहिले अजून दुसरा कॅरेक्टर कोणता? येलो सीड. सो कॅपिटल वाय कॅपिटल वाय. है ना. सो राऊंड अँड देन येलो सीड. इट गोइंग टू क्रॉस विथ रिंकल्ड अँड ग्रीन कलर सीड. तर तो कसा आहे? रिंकल्ड. रिंकल्ड म्हणजे आपण आता WW नाही म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? स्मॉल आर स्मॉल आर. आणि कोणता कलर आहे? ग्रीन. ग्रीन आहे तर मग जी नाही लिहिणार. काय लिहू? स्मॉल वाय स्मॉल वाय. आता यांचा क्रॉस. समजतंय सर्वांना? क्लिअर होत आहे का सर्वांना? सो मेंडलने काय केलं? यस या ठिकाणी एक क्रॉस केला. 2 कॅरेक्टर घेतले. आता कोणते कोणते 2 कॅरेक्टर घेतले? 5 कॅरेक्टर बाकी सगळे सेम आहे. त्यांचे फ्लावर सेम आहे, पोझिशन, कलर, त्यांचे पॉड सेम आहे, त्यांची हाईट सेम आहे. फक्त 2 कॅरेक्टर वेगळे आहे ना. एक जो प्लांट होता त्याचे सीड कसे होते? राऊंड आणि येलो. राऊंड आणि येलो. आणि मग दुसरा दुसरा कसा होता? रिंकल्ड आणि ग्रीन. समजतंय? आपण क्रॉस बघू कसा आहे. सो अंडरस्टँड करा. यस बरोबर. सो पॅरेंट्स. पहिले आपण काय लिहितोय? पॅरेंट्स. आता पॅरेंट कसे? राऊंड आणि येलो. इट गोइंग टू क्रॉसेस विथ रिंकल्ड ग्रीन सीड. बरोबर. रिंकल्ड ग्रीन सीड म्हणजे यस एक प्लांट आहे त्याचे सीड कसे होते? मी या ठिकाणी काय करतोय? सीड काढतोय राऊंड आणि येलो. बरोबर. सपोज हा काय? राऊंड आणि येलो कलरचा सीड आहे. एका झाडाला कसे येत आहे? राऊंड आणि येलो कलरचे सीड येत आहे. क्लिअर आहे? राऊंड आहे आणि येलो कलर आहे. आता याचा क्रॉस होणार आहे. कोणासोबत क्रॉस होणार आहे? रिंकल्ड आणि ग्रीन. बरोबर. रिंकल्ड आणि ग्रीन दुसरं जे झाड आहे तर त्याचे सीड कसे? रिंकल्ड आहे. बरोबर. आणि कोणता कलर आहे? क्लिअर आहे? तर कोणते 2 कॅरेक्टर आहे? एक शेप आणि एक कलर. है ना. एक प्लांट मध्ये जे सीड येणार आहे त्यांचा शेप कसा आहे? राऊंड. आणि दुसरा कसा आहे? रिंकल्ड. क्लिअर आहे? आणि कलर कसा आहे? एका ठिकाणी येलो आहे, दुसऱ्या ठिकाणी कोणता आहे? ग्रीन. तर आता आपण या ठिकाणी काय लिहू? पहिले जिनोटाइप. व्हॉट आर जिनोटाइप? कॅन यू टेल मी? बरोबर. जिनोटाइप काय येईल? बरोबर. सो राऊंड. राऊंड साठी काय लिहिणार आहे मी? कॅपिटल आर कॅपिटल आर. हे माहित पाहिजे. बरोबर. होमोजायगस कंडिशन. राऊंड साठी कॅपिटल आर कॅपिटल आर. येलो साठी कॅपिटल वाय कॅपिटल. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आता सांगा प्रॉब्लेम असेल तर. करेक्ट आहे सगळं. आता इथे इथे कसं रिप्रेझेंट करणार आहे आपण जिनोटाइप? यस स्मॉल आर स्मॉल आर आणि स्मॉल वाय स्मॉल. काय कन्फ्युजन आहे? सर असं का लिहिलं स्मॉल लेटर्स मध्ये? कारण स्मॉल लेटर्स आपण या ठिकाणी स्मॉल लेटर है ना, स्मॉल लेटरने डिनोट करू. है ना. रेसेसिव्ह रेसेसिव्ह कॅरेक्टर आपण स्मॉल लेटरने डिनोट करू. क्लिअर आहे? आणि यस डॉमिनंट कॅरेक्टर आपण कॅपिटल लेटरने डिनोट करू. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणी सांगितलं? मेंडल अंकलने आपल्याला फॉलो करायचं. नाव पुढे काय येईल आता? पुढे काय येईल आता? जिनोटाइप नंतर गॅमेट्स. जिनोटाइप नंतर काय येईल? गॅमेट्स. आता होमोजायगस कंडिशन आहे, सिमिलर अलिल्स आहे. किती प्रकारचे गॅमेट बनतील? किती प्रकारचे गॅमेट बनेल? कोण सांगेल मला कोणता गॅमेट बनेल? किती प्रकारचे गॅमेट बनेल? बोला लवकर. किती प्रकारचे गॅमेट बनतील होमोजायगस कंडिशन मध्ये? ओनली वन. होमोजायगस कंडिशन मध्ये किती प्रकारचे गॅमेट बनतात? फक्त एका प्रकारचे. बरोबर है ना. गॅमेट बनतील करोडो, पण किती प्रकारचे बनतील? एकाच प्रकारचे. आणि गॅमेट्स कसे असतात? ऑलवेज हॅप्लॉइड. तर दोघांपैकी आपण काय लिहिणार आहे? सिंगल आर कॅपिटल. आणि या दोघांपैकी काय लिहिणार आहे? वाय.
याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? नाही. मला सांगा आता इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील? कॅन यू टेल मी? दुसरा रेसेसिव्ह प्लांट होता, त्याच्यामध्ये गॅमेट बनतील. किती प्रकारचे गॅमेट बनतील? 1 प्रकारचे. कोणता बनेल? स्मॉल आर स्मॉल वाय. काही प्रॉब्लेम आहे? बरोबर. आता दोन्ही काय होतील? युनाइट. आणि मग काय भेटेल आपल्याला? कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कोणता सीड बनेल? कोणता सीड बनेल? करेक्ट आहे. गुड. कोणता सीड बनेल? जेवढे पण सीड बनतील, हजारो करोडो, सगळे कसे बनतील? राऊंड येलो. डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस झाला है ना. शेप मध्ये राऊंड आहे आणि रिंकल्ड आहे. डॉमिनंट कोणता होता? राऊंड. तर राऊंड या ठिकाणी काय झाला? बरोबर एक्सप्रेस झाला. आणि मग या ठिकाणी कलर मध्ये येलो आणि ग्रीन होता, पण डॉमिनंट कोणता? येलो. तर कोणता एक्सप्रेस झाला? येलो. बरोबर. सगळे राऊंड येलो सीड आहे. एक पण ग्रीन कलरचा बनणार नाही, एक पण रिंकल्ड बनणार नाही. सगळे कसे बनतील? राऊंड आणि येलो. पण सगळेच्या सगळे कसे बनतील? होमोजायगस का हेट्रोजायगस? हेट्रोजायगस. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. सगळेच्या सगळे कसे बनतील? हेटेरोजायगस. सगळेच्या सगळे कसे बनतील? हायब्रिड. सगळेच्या सगळे कसे बनतील? इम्प्युअर. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता काय करावं लागेल आपल्याला? नेक्स्ट स्टेप काय? सेल्फिंग. है ना. सेम स्टेप आहे मोनो हायब्रिड क्रॉसच्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं मोनो हायब्रिड क्रॉस वेल बिगिन इज हाफ डन. मोनो हायब्रिड क्रॉस समजला तर पुढे डायब्रिड समजेल, पुढे है ना सगळं जेनेटिक्स समजेल, अदरवाईज समजणार नाही. तर आता आपल्याला काय करायचं? सेल्फिंग. है ना. मग सेल्फिंग कॅन वी डू इट? यस वी कॅन डू इट. आणि ही सेल्फिंग झाल्यावर आपल्याला एक रेशो भेटेल, फिनोटायपिक आणि जिनोटायपिक. बरोबर. तर आता यांची सेल्फिंग करतोय, झाले पॅरेंट F1. बरोबर. आता नेक्स्ट स्टेप काय आपली? काय रिप्रेझेंट करायचं? काय करायचं आता? काय करायचं आता? पनेट स्क्वेअर. इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील? दॅट इज माय क्वेश्चन. किती कॉलम बनवू? किती प्रकारचे गॅमेट बनतील? फॉर्म्युला दिलाय तुम्हाला. 2 to the power n, वेअर n इज नंबर ऑफ हेट्रोझायगोसिटी. इथे हेट्रोझायगोसिटी आहे का? यस. इथे आहे का? यस. म्हणजे फॉर्म्युला काय झाला? 2 to the power 2 म्हणजे किती? किती गॅमेट बनतील? 4. अजून एकदम सिम्प्लिफाय करून देतो. पहिले काय करायचं? गॅमेट जर तुम्हाला समजत नसतील ना कसे बनवायचे, हा जर क्वेश्चन असेल, हा जमलाच पाहिजे, याच्याशिवाय जेनेटिक जमणार नाही. बरोबर. तर काय करायचं? पहिला जो आहे ना ट्रेड आहे, पहिला जो ट्रेड आहे त्याच्यामध्ये जे या ठिकाणी अलिल्स आहे त्यांना सेपरेट करून घ्यायचं. पहिले कॅपिटल आर आणि स्मॉल आर सेपरेट करून घेतलं आपण. आणि मग आता बरोबर त्यांना कंबाईन करायचं. कॅपिटल आर कोणासोबत कंबाईन होऊ शकतो? कॅपिटल वाय सोबत. कॅपिटल आर कोणासोबत कंबाईन होऊ शकतो? स्मॉल वाय सोबत. असंच आहे. स्मॉल आर कोणासोबत कंबाईन होऊ शकतो? कॅपिटल वाय सोबत. आणि अजून या ठिकाणी कोणासोबत कंबाईन होऊ शकतो? स्मॉल वाय सोबत. मग आता यांना जर कंबाईन केलं आपल्याला तर कसे गॅमेट बनतील? कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय. क्लिअर आहे? आणि अजून दोन, स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. क्लिअर आहे? समजताय का सगळ्यांना? किती प्रकारचे गॅमेट बनतील? 4 प्रकारचे. सो बनवा मग. आता आपण या ठिकाणी काय ड्रॉ करू? पनेट स्क्वेअर. किती कॉलम बनवू? 4. 1 2 3 4 उभे कॉलम असतात आणि आडवे रो असतात. किती रो बनवू? अगेन सेल्फिंग आहे तर मग किती रो बनवावे लागतील? 4. 1 2 3 आणि 4. क्लिअर आहे सगळ्यांना? काही प्रॉब्लेम आहे? आता मी इथे या ठिकाणी सिम्बॉल लिहितो मेल आणि इथे काय लिहितो? फिमेल. 4 प्रकारचे गॅमेट आहे. बरोबर. कशापासून बनवले आपण? कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. 4 प्रकारचे गॅमेट. पहिले काय म्हटलं होतं आपण? कॅपिटल आर कॅपिटल वाय. दुसरा काय होता? कॅपिटल आर स्मॉल वाय. क्लिअर आहे? नंतर काय म्हटलं होतं आपण? स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. जे ऑनलाईन आहे सगळ्यांना दिसतंय का स्क्रीन? कॅन यू रिप्लाय? कोण कोण आहे ऑनलाईन? परत एकदा रिप्लाय करा. श्रेया आणि देवेन कॅन यू रिप्लाय? स्क्रीन दिसतंय का तुम्हाला? एम आय ऑडिबल? हो सर. क्लिअर आहे. ओके. आता इथे आपल्याला सेम रिपीट करावं लागेल कारण सेल्फिंग आहे. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. क्लिअर आहे सगळ्यांना? आता त्यांना कंबाईन करू आपण. करा मग कंबाईन. काय लिहिते? कॅपिटल आर
कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल. हा सीड कसा असेल? राऊंड येलो. क्लिअर आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का? यस, कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. हा सीड पण कसा येईल? राऊंड येलो. हा सीड पण कसा येईल? राऊंड येलो. बरोबर. पहिले जिनोटाइप लिहून घेऊ आपण, मग सीड वर जाऊ. ठीक आहे? कशा प्रकारचे. आता इथे काय लिहू? कॅपिटल आर, बोला. स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, है ना? कन्फ्युज करू नका. इथे काय लिहू आता? कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. कंबाईन करायचंय फक्त. बरोबर. यस, कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. कंबाईन करा फक्त. कॅपिटल आर, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल वाय. इथे पण स्मॉल आहे, इथे पण स्मॉल है ना? समजतं ना? कंबाईन करा फक्त. कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. बरोबर. कॅपिटल आर, स्मॉल आर, स्मॉल वाय, स्मॉल वाय. बरोबर. कंबाईन करतोय आपण. कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, सॉरी स्मॉल आर, है ना? पुढे येईल कॅपिटल वाय, स्मॉल वाय. क्लिअर? यस. स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय. लास्ट टूरला बघता आता. सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, इथे कॅपिटल आर, स्मॉल वाय. क्लिअर आहे सगळ्यांना? स्मॉल आर, कॅपिटल वाय, आणि इथे स्मॉल आर, स्मॉल वाय. आता फक्त तुम्हाला काय करायचं? जिनोटाइप वरून सांगायचं मला. यस, या ठिकाणी फिनोटाइप काय येईल? जिनोटाइप वरून काय सांगाल? फिनोटाइप काय येईल? बरोबर. आता या केस मध्ये काय येईल? कॅपिटल आर, स्मॉल आर, म्हणजे कसा येईल? राऊंड आणि सेम येलो. इथे काय येईल? क्लिअर आहे? क्लिअर आहे का? इथे काय येईल? इथे काय येईल? राऊंड, राऊंड, राऊंड आणि ग्रीन येईल. इथे काय येईल आता? राऊंड आणि ग्रीन. सीड चेंज झाला. का बरं ग्रीन झाला सर? सगळीकडे तुम्ही राऊंड काढले, इथे पण राऊंड आहे, पण सगळीकडे येलो काढले, इथे ग्रीन का बरं काढला? इथे काय? रेसेसिव्ह कॅरेक्टर स्मॉल वाय, म्हणून तो कोणता आला? ग्रीन कलरचा. क्लिअर आहे का? आता पुढे. यस, राऊंड येलो. इथे काय येईल? राऊंड, परत आता इथे काय आलं? राऊंड ग्रीन. देन अगेन, बोला काय येईल? राऊंड येलो, इथे राऊंड येलो. क्लिअर आहे? इथे काय येईल? राऊंड येलो. क्लिअर आहे? आता इथे सांगा मग. इथे काय येईल? काय? रिंकल ग्रीन येईल का? रिंकल येलो. करेक्ट आहे. बरोबर, करेक्ट आहे. इथे काय येईल? काय येईल? राऊंड नाही येणार. स्मॉल आर आहे म्हणजे रिंकल्ड, आणि कॅपिटल वाय म्हणजे येलो. क्लिअर आहे? इथे काय येईल? कॅपिटल आर, स्मॉल आर म्हणजे काय येईल? राऊंड. पण स्मॉल वाय म्हणजे काय येईल? यस, काय येईल? राऊंड ग्रीन. इथे काय येईल? स्मॉल आर म्हणजे रिंकल येलो. इथे काय येईल? रिंकल येलो. आणि इथे काय येईल लास्ट? यस, स्मॉल आर म्हणजे रिंकल्ड. क्लिअर? अशा प्रकारचे आपल्याला सीड भेट, म्हणजे 4 प्रकारचे सीड भेटले. बरोबर. F2 मध्ये आपल्याला किती प्रकारचे सीड भेटले? 4 प्रकारचे. पहिले आपण लिहितोय राऊंड येलो, कॅपिटल आर, कॅपिटल वाय. राऊंड येलो का पूर्ण लिहू? समजतंय? राऊंड येलो. राऊंड येलो किती भेटले आपल्याला? राऊंड येलो किती भेटले? राऊंड येलो किती भेटले? 4. 4 आणि 3 7 पुढे, आणि 2 9.
क्लिअर आहे? किती भेटले? राऊंड येलो 9. बरोबर. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? राऊंड ग्रीन. आरजी लिहितोय मी, राऊंड ग्रीन. समजताय का? कम्प्लीट लिहू. राऊंड ग्रीन किती भेटले? 1 2 3. चौथी पॉसिबिलिटी काय आता? रिंकल्ड. रिंकल्ड येलो. रिंकल्ड येलो किती भेटले आपल्याला? 1 2 3. आणि रिंकल्ड ग्रीन किती भेटले? म्हणजे आपल्याला फिनोटायपिक रेशो काय भेटला? 9:3:3:1. समजतंय का? सो नवीन रेशो भेटला आपल्याला. पहिले फिनोटायपिक वर येतोय आपण. फिनोटायपिक रेशो PR, फिनोटायपिक रेशो फॉर डाय हायब्रिड क्रॉस. फिनोटायपिक रेशो फॉर डायब्रिड क्रॉस किती आहे? कोणता आहे? 9:3:3:1. समजताय का? अरे समजताय का सर्वांना? फिनोटायपिक रेशो समजला का? आपण याच्या आधी फिनोटायपिक रेशो बघितला होता मोनो हायब्रिड क्रॉसचा. मोनो हायब्रिडचा काय होता? 3:1 होता. क्लिअर आहे? आता काय करतोय आपण? डाय हायब्रिड. पहिले मोनो हायब्रिड होता. सिंगल सिंगल या ठिकाणी काय होता? डिफरन्स होता. आता 2 डिफरन्स आहे. बरोबर. डायब्रिड यालाच आपण या ठिकाणी काय करू? जर त्यांना इंडिव्हिज्युअल केलं असतं आपल्याला तर 3:1 भेटला असता. बरोबर. राऊंड आणि रिंकल साठी केलं असतं आपल्याला काय रेशो भेटला असता? 3:1. आणि येलो आणि ग्रीन साठी केलं असतं तर काय भेटलं असतं आपल्याला? 3:1. दोघांना मल्टिप्लाय करून बघू काय येत आहे आन्सर. काय येत आहे आन्सर? बरोबर. 3 3 जा 3 1 जा 3. 1 × 3 3. आणि 1 × 1 आला का सेम? जर नाही आठवला, मोनो हायब्रिडचा माहिती आहे पण डायब्रिडचा आठवत नाहीये. फिनोटायपिक ऍज वेल एज जिनोटायपिक. तर मग काय करायचं? लगेच त्याला काय करून टाकायचं? मल्टिप्लाय. बरोबर. 3:1 आपल्याला माहिती मोनो हायब्रिड क्रॉसचा होता, त्याला 3:1 बरोबर 1 ने परत मल्टिप्लाय केलं. असंच आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकतो कोणाला? बरोबर. जिनोटायपिक रेशो काय होता मोनो हायब्रिड क्रॉसचा? 1:2:2:1. त्याला आपण मल्टिप्लाय करू परत 1:2:2:1 ने. बरोबर. तर काय येईल रेशो? मग सिंपल आहे. 121 ऍज इट इज. नंतर काय येईल? 242. नंतर परत काय येईल? 121. क्लिअर आहे? म्हणजे काय रेशो भेटला आपल्याला? सिंपल म्हणू शकतो आपण 12 12 42 12 1. 12 12 42 12 1. 12 12 42 12 1. समजताय का सर्वांना? हा कोणता रेशो झाला? जिनोटायपिक. म्हणजे जिनोटायपिकली किती प्रकारचे प्लांट भेटतील? जिनोटायपिकली किती प्रकारचे प्लांट भेटतील? 9 प्रकारचे. समजताय का? हे किती टोटल? 1 2 3 4 5 6 7 8 9. जिनोटायपिकली किती प्रकारचे जिनोटाइप भेटतील? 9 प्रकारचे. पण फिनोटाइप किती भेटतील? 4 प्रकारचे. 9:2 3:2 3:1. तर 2 रेशो आपल्याला भेटलेले आहेत. फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो. कॅन यू टेल मी फिनोटायपिक रेशो? 9:2 3:2 3:1. 4 प्रकारचे फिनोटाइप आहेत. कॅन यू टेल मी जिनोटायपिक रेशो? 12 12 42 12 1. कन्फ्युजन होईल आता कोणत्याही प्रकारे. बरोबर. 1 4 आहे याच्यामध्ये. 1 4 आहे. बरोबर आहे ना? तो तुम्हाला मी सांगून देतो. बरोबर. आपण जर बघितलं या ठिकाणी हा काय आहे? कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. तर हे 4 आहेत. क्लिअर? समजताय का सगळ्यांना? बरोबर. तर फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आपण परत एकदा डिटेलमध्ये डिस्कस करू. ज्यांना अजूनही नाही समजलं त्यांनी फोकस करा. बरोबर. नंतर क्वेश्चन आहे. वी हॅव टू सॉल्व द क्वेश्चन्स. क्लिअर आहे?
कशावर? डायब्रिड क्रॉसवर. लक्ष द्या परत एकदा, है ना. काय केलंय आपण डिफाईन केलं डायब्रिड क्रॉसला. काय डेफिनेशन डायब्रिड क्रॉसची? द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स विच आर डिफरिंग इन टू पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. 5 कॅरेक्टर सेम आहे आणि 2 कॅरेक्टर कसे वेगळे, असे 2 प्लांट्स आहे मेल फिमेल, त्यांचा आपण क्रॉस करतो. द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स विच आर डिफरिंग इन टू पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर. मग कोणते 2 कॅरेक्टर वेगळे? तर सीड शेप आणि सीड कलर. एक प्लांट कसा घेतला आपण, ज्याचे सीड कसे होते? राऊंड येलो. दुसरा प्लांट कसा घेतला आपण, ज्याचे सीड कसे होते? रिंकल्ड ग्रीन. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर, त्यांचा क्रॉस केला आपण. बरोबर, यस होमोझायगस राऊंड येलो, है ना. कॅपिटल आर स्मॉल कॅपिटल वाय कॅपिटल. बरोबर, तिथे आपल्याला गॅमेट कोणत्या प्रकारचे भेटले? दोघांपैकी एक कॅपिटल आर, दोघांपैकी एक कॅपिटल वाय. क्लिअर आहे? गॅमेट्स आर हॅप्लॉइड. दुसरा कोणता होता आपला? सीड स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. आणि मग गॅमेट कोणता भेटला आपल्याला? स्मॉल आर स्मॉल वाय. दोघांना आपण कंबाईन केलं F1 मध्ये, आणि F1 मध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे? कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. हेट्रोझायगस राऊंड येलो. सगळे राऊंड येलो भेटले. 100% या ठिकाणी कसे होते? राऊंड आणि येलो होते. 100च्या 100% सगळे सीड या ठिकाणी कसे होते? राऊंड येलो होते. पण सगळेच्या सगळे कसे होते? हेट्रोझायगस. मग त्यांचं सल्फिंग करू आपण. बरोबर, सल्फिंग करू. आणि कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय किती प्रकारचे गॅमेट बनतील? 4. त्याला रिप्रेझेंट करू पनेट स्क्वेअर मध्ये. बरोबर, एकीकडे घेतलं आपलं मेल, एकीकडे घेतलं आपण फिमेल, त्यांचे गॅमेट्स लिहून घेतले पनेट स्क्वेअर मध्ये, त्यांना कंबाईन केलं. कंबाईन केल्यानंतर यस आपल्याला काय समजलं? तर 9 कसे आहेत? 9 कसे आहेत, है ना? राऊंड येलो. बरोबर, 3 कसे आहेत? राऊंड ग्रीन. 3 कसे आहेत? रिंकल येलो. आणि एक कसा आहे? रिंकल ग्रीन. 4 प्रकारचे इमेज दाखवले तुम्हाला. आपल्याला फिनोटायपिक कॅरेक्टर भेटतील. आणि म्हणून आपण म्हणतोय फिनोटायपिक रेशो या ठिकाणी काय आहे? 9:3, 3:2, 3:1. नाही आठवला? आपल्याला माहितीये मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो, त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय आन्सर येईल? 9:2, 3:2, 3:1. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? सायमल्टेनियसली जिनोटायपिक रेशो पण भेटलेला आहे आपल्याला. आणि जिनोटायपिक रेशो जो भेटलाय तर तो कोणता भेटला आपल्याला? 12-12, 42, 12. समजतंय का ना? 9 प्रकारचे जिनोटाइप भेटले. 4 प्रकारचे फिनोटाइप, 9 प्रकारचे जिनोटाइप. बरोबर, 12-12, 42, 12, 1. बरोबर, क्लिअर आहे सगळ्यांना? है ना. सगळ्यात जास्त कोणते? 4. त्याचं जिनोटाइप ध्यानात ठेवून घ्या. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल, है ना. सगळ्यात कमी किती? एक कोणता असेल? कॅपिटल आर कॅपिटल वाय किंवा स्मॉल वाय स्मॉल वाय, है ना. तर हे सगळ्यात कमी आहे. बरोबर, अंडरस्टँड करा, है ना. सगळ्यात जास्त सगळ्यात कमी. आणि मग आता या डायब्रिड क्रॉसवर थर्ड लॉ ऑफ जेनेटिक्स बनलेला आहे. आणि त्या थर्ड लॉचं नाव काय आहे? लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. तर आता आपल्याला काय करायचंय? लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट लक्षात घ्यायचंय. मग क्वेश्चन सॉल्व्ह करू, है ना. आता आपण डायब्रिड क्रॉस समजून घेतला, 2 प्रकारचे रेशो समजून घेतले. फिनोटायपिक रेशो कोणता भेटतोय आपल्याला? 9:3, 3:1. जिनोटायपिक कोणता भेटतोय आपल्याला? 12-12, 42, 12, 1. आणि याच्यावर आता एक लॉ बनलाय, नियम बनलाय, प्रिन्सिपल बनलाय, पॉस्ट्युलेट बनलाय. त्याचं नाव काय आहे? लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. याला आपण काय म्हणू शकतो? थर्ड लॉ ऑफ जेनेटिक्स. याला आपण काय म्हणू शकतो? थर्ड लॉ ऑफ मेंडल्स थर्ड लॉ. बरोबर है ना. तर अंडरस्टँड करा काय इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. काय नाव आहे याचं? लॉ ऑफ इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र. असॉर्टमेंट म्हणजे कॉम्बिनेशन, एकत्र येणे. बरोबर, तर लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट काय सांगतो? त्याचं स्टेटमेंट काय? हे पाठ करावं लागेल. लॉ आहे ऍज इट इज पाठ करावं लागेल. पाठ अंदर येते. बरोबर, सो लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट काय सांगतो? इट इज बेस्ड ऑन द रिझल्ट ऑफ डायब्रिड क्रॉस. तुम्हाला जर बोर्डामध्ये आलं एक्सप्लेन लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, म्हणजे तुम्हाला काय एक्सप्लेन करायचंय? डायब्रिड क्रॉस. बरोबर, डायब्रिड क्रॉस पूर्ण एक्सप्लेन करायचा. आता जो डिस्कस केला आपण, आणि त्याच्यानंतर लॉ लिहायचा आहे. 4 मार्काला आहे. कारण इंडिपेंडेंट असॉर्टमेंट कशावर बेस आहे? डायब्रिड क्रॉसवर. तुम्हाला जर असा क्वेश्चन आला एक्सप्लेन 4 मार्काला लॉ ऑफ डॉमिनन्स, मग कोणता क्रॉस एक्सप्लेन कराल? लॉ ऑफ डॉमिनन्स 4 मार्काला आहे. मोनोहायब्रिड क्रॉस. लॉ ऑफ डॉमिनन्स कशावर होता? मोनोहायब्रिड क्रॉसवर. लॉ ऑफ सेग्रिगेशन कशावर होता? मोनोहायब्रिड क्रॉसवर. लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट कशावर आहे? डाय हायब्रिड क्रॉस. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर, तर आपल्याला काय समजलं की थर्ड लॉ आहे जेनेटिक्सचा,
थर्ड लॉ आहे मेंडलचा, आणि हा कशावर बेस आहे? इट इज बेस ऑन, यस हियर वी कॅन से डायब्रिड क्रॉस. क्लिअर आहे? आता स्टेटमेंट वर है ना. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट काय सांगतो हे ऑलरेडी आपण स्टडी केलंय मिओसिस मध्ये, बरोबर. हे ऑलरेडी आपण स्टडी केलंय यस सेल डिव्हिजन मध्ये, बरोबर. पण आता समजून घ्या हा लॉ काय सांगतो, बरोबर. इट स्टेट दॅट वेन मोर देन वन पेअर ऑफ कॅरेक्टर, एनसीआरटी ने कन्फ्युज केलंय, जेव्हा दोन कॅरेक्टर, बरोबर है ना, किंवा चार ट्रेट, बरोबर, यस वन पेअर ऑफ, मोर देन वन पेअर ऑफ कॅरेक्टर आर इन्वॉल्ड इन क्रॉस, वेन है ना, मोर देन वन पेअर ऑफ कॅरेक्टर आर इन्वॉल्ड इन क्रॉस, तर दोन कॅरेक्टर आहे कोणते कोणते? एक सीड शेप आहे आणि एक सीड कलर आहे, बरोबर. तर दोन कॅरेक्टर आहे ना, तर ते इन्वॉल्ड होतील क्रॉस मध्ये. द फॅक्टर पेअर इंडिपेंडेंटली सेग्रिगेट फ्रॉम द अदर पेअर ऑफ कॅरेक्टर. द फॅक्टर पेअर है ना इंडिपेंडेंटली सेग्रिगेट, तर ते या ठिकाणी काय होतील? ते सेग्रिगेट होतील, सेपरेट होतील एकमेकांपासून. आणि यस ते डिपेंड नाहीये, बरोबर है ना, इंडिपेंडेंटली सेग्रिगेट, तर ते स्वतंत्र आहे, ते डिपेंड नाहीये कोणावर? अदर पेअर ऑफ कॅरेक्टरवर. याचं मिनिंग समजून घ्या, मग स्टेटमेंट पाठ. जोपर्यंत मिनिंग समजणार नाही तोपर्यंत स्टेटमेंट ध्यानात राहणार. तर फॉर एक्झाम्पल आपण काय घेतोय? यस हिअर वी कॅन से फॉर एक्झाम्पल, है ना, आपण काय म्हणतोय या ठिकाणी, बरोबर है ना, यालाच आपण समजून घेऊ, है ना. यस आपण या ठिकाणी म्हणतोय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, डायब्रिड कंडिशन आहे, बरोबर. डायब्रिड कंडिशन आहे. काय म्हटलं आपण लॉ मध्ये? यस या ठिकाणी वेन मोर देन वन पेअर ऑफ, है ना, या ठिकाणी यस कॅरेक्टर आर इन्वॉल्ड इन क्रॉस, तर आपण म्हणतो इथे यस पहिले काय राऊंड आणि नंतर काय येलो, बरोबर. तर दोन वेगवेगळे कॅरेक्टर आहे आणि क्रॉस मध्ये इन्वॉल्ड आहे. तर यस काय म्हणतंय यांच्यामध्ये? तर कॅपिटल आर दोघांपैकी एक, आणि हा स्मॉल आर दोघांपैकी एक. तर हा कॅपिटल आर कॅपिटल वाय सोबत पण कंबाईंड होऊ शकतो, स्मॉल वाय सोबत पण कंबाईंड होऊ शकतो. असं कंपल्सरी नाहीये कॅपिटल आर कॅपिटल वाय सोबतच जाईल नेहमी, असं कंपल्सरी आहे का? नाही. कॅपिटल आर स्मॉल वाय सोबतच जाईल कंपल्सरी, असं कंपल्सरी आहे का? नाही. ते इंडिपेंडेंटली सेग्रिगेट अँड देन कंबाईंड विथ एनी पेअर ऑफ फॅक्टर, बरोबर. तर ते या ठिकाणी सेग्रिगेट करतील आणि दुसऱ्यावर डिपेंड नाहीये. नाही तर मग काय आलं असतं? जर कॅपिटल आर नेहमी कॅपिटल वाय सोबत गेला असता तर नेहमी सीड कसा राहिला असता? राऊंड आणि येलो. समजतंय का? नेहमी सीड कसा राहिला असता? राऊंड आणि येलो. पण असं नाहीये, कॅपिटल आर कोणासोबत जाऊ शकतो, है ना, या ठिकाणी स्मॉल वाय सोबत पण जाऊ शकतो. तर मग या ठिकाणी राऊंड आणि ग्रीन सीड पण बनवू शकतो. समजतंय का मी काय बोलतोय? बरोबर. तर कंपल्सरी राऊंड आणि येलोज नाही बनणार, बरोबर, राऊंड आणि ग्रीन पण बनेल. क्लिअर आहे? सो कॅपिटल आर कॅपिटल वाय सोबत पण कंबाईंड होऊ शकतो, कॅपिटल आर स्मॉल वाय सोबत पण कंबाईंड होऊ शकतो. आणि असंच असं स्मॉल आर कॅपिटल वाय सोबत पण कंबाईंड होईल, यस स्मॉल वाय सोबत पण कंबाईंड होईल. म्हणजे जर रिंकल्ड असं कंपल्सरी नाही तो स्मॉल वाय सोबतच जाईल, स्मॉल स्मॉल आहे, रेसेसिव्ह आहे, तर एक पेअर करून घेऊ, असं आहे का? नाही. नाही तर मग काय आलं असतं? जर स्मॉल आर नेहमी स्मॉल वाय सोबत गेला असता तर नेहमी रिंकल्ड ग्रीनच सीड बनला असता. पण तसं आहे का? नाही. रिंकल्ड येलो पण बनवू शकतो. समजताय का मी काय बोलतोय? तर यस स्मॉल आर कॅपिटल वाय सोबत पण जाऊ शकतो, है ना. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणतोय काय, आता समजून घ्या, मिनिंग तुम्हाला समजलाय. तर आता स्टेटमेंट समजून घ्या परत एकदा. इट स्टेट्स दॅट वेन मोर देन वन पेअर ऑफ कॅरेक्टर, एकापेक्षा जास्त कॅरेक्टर जेव्हा इन्व्हॉल्ड होतील क्रॉसमध्ये, फॅक्टर पेअर इंडिपेंडेंटली सेग्रिगेट, तर फॅक्टर पेअर जे जीन्स जे ते एकमेकांपासून सेपरेट करतील, सेग्रिगेट करतील इन, and they does not depend, बरोबर. they independently here we can segregate करतील फ्रॉम अदर पेअर ऑफ कॅरेक्टर, तर त्यांचं जे सेग्रिगेशन आहे ते दुसऱ्या कॅरेक्टरवर डिपेंड नाहीये. कॅपिटल आर, बरोबर, कॅपिटल वाय वरच डिपेंड नाहीये. कॅपिटल आर स्मॉल वाय सोबत पण जाऊ शकतो, स्मॉल आर कॅपिटल वाय सोबत पण जाऊ शकतो. तर दुसऱ्या आहे ना कॅरेक्टरवर ते टोटली डिपेंडंट नाहीये, इंडिपेंडेंटली डिपेंडंट. क्लिअर आहे? समजतं तुम्हाला? एक क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला किती लक्षात आलं ते मला कळेल. डायब्रिड क्रॉस काय क्वेश्चन आहे? इन एन इंडिव्हिज्युअल कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी, कोणती कंडिशन आहे? डायब्रिड कंडिशन आहे, बरोबर. प्रोड्युसिंग फोर टाइप्स ऑफ गॅमेट, तर किती गॅमेट बनेल इथे? चार प्रकारचे गॅमेट बनतील. कोणते चार प्रकारचे बनतील? कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी. काय डाऊट आहे इथे? चार प्रकारचे गॅमेट बनतील. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस गॅमेट इज 25% इच, प्रत्येक गॅमेटची फ्रिक्वेन्सी किती आहे? 25%.
देन इट एक्सप्लेन. तर ही कंडिशन कोणता लॉ एक्सप्लेन करतो? डायहायब्रिड कंडिशन आहे. 4 प्रकारचे गॅमेट बनतील. प्रत्येक गॅमेटची है ना फ्रिक्वेन्सी या ठिकाणी किती आहे? 25%. तर हे कोण सांगतं? कोणता लॉ सांगतो? है ना, इनकम्प्लीट लिंकेज, म्युटेशन, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, कम्प्लीट लिंकेज. काय आन्सर? सिंपल आहे. या स्टेजला तुमचं इनकम्प्लीट लिंकेज झालं नाहीये, कम्प्लीट लिंकेज झालेलं नाहीये, म्युटेशन माहिती आहे पण आता सध्या रिलेशन नाहीये. तर इथे सिंपल आहे. याचा आन्सर काय येईल? इंडिपेंडेंट असॉर्ट. इथे सिंपल आहे याचा, पण पुढे है ना डिफिकल्ट होत जाईल. बरोबर. तर याचा आन्सर आहे ना इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. 86% स्टुडंट करेक्ट आन्सर देतात इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. बरोबर. येस. दुसरा क्वेश्चन. वेन मेंडल सेल्फ हायब्रिडाइज F1 प्रोजेनी. बघू आता याचा आन्सर कोण देतो. याचा आन्सर तो देतो त्याला समजला टॉप. बरोबर. आता मला समजून जाईल कोणाला समजलाय. बरोबर. सो वेन अ मेंडल सेल्फ हायब्रिडाइज F1 प्रोजेनी. F1 प्रोजेनीचं काय केलं? सेल्फिंग. F1 प्रोजेनीचं काय केलं मेंडलने? सेल्फिंग. समजतंय? ऑफ अ डायब्रिड क्रॉस म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. याचं काय केलं? सेल्फिंग. समजलं? The hybrid cross between pure yellow round seed plant and green wrinkled plant. He observed that yellow and green color segregate in a ratio of. परत एकदा वाचू आपण क्वेश्चन. समजला नाही तुम्हाला? परत एकदा वाचू. When a Mendel self hybridized selfing केलं त्याने F1 प्रोजेनीचं है ना. बरोबर. Of a hybrid cross between pure yellow round seed plant and green wrinkled plant. बरोबर है ना. तर यस येलो राऊंड होता आणि ग्रीन रिंकल्ड होता. त्यांचं F1 आपल्याला ऑप्टेन झालं. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. याचं सेल्फिंग केलं. याचं सेल्फिंग केल्यानंतर ही ऑब्झर्व दॅट येलो अँड ग्रीन कलर सेग्रिगेट झाले. येलो कलर आणि ग्रीन कलर काय झालाय? सेग्रिगेट झालाय. बरोबर. एकमेकांपासून सेपरेट झालाय. तर तो कोणत्या रेशो मध्ये सेग्रिगेट झाला? ऑप्शन्स 1:1, 3:1, 9:3, 3:1, 1:2, 1. काय आन्सर? क्वेश्चन समजला? ऑप्शन समजले? परत एकदा वाचायची गरज आहे? समजलं सगळ्यांना? गिव मी आन्सर. येस. गिव मी आन्सर. काय काय आन्सर काय? थर्ड. तू काय म्हणताय? 3:1 म्हण. तू काय म्हणताय? थर्ड. तू काय म्हणताय? 3:1. तू काय म्हणताय? बोला. 3:1. काय येईल आन्सर? दोन आन्सर आले. थर्ड 9:2, 3:2, 3:1 आणि बाकीचे 5-6 आन्सर आले 3:1. बरोबर है ना. आणि असंच होतं. या क्वेश्चनचे दोन आन्सर येतात नेहमी. पण मोर करेक्ट आन्सर कोणतं आहे बघा. मोर करेक्ट आन्सर इज 3:1. पण किती टक्के देतात करेक्ट आन्सर? 50% आन्सर करेक्ट देतात. 50% स्टुडंट आन्सर करेक्ट देतात. आपल्याकडे जास्त दिलंय आज. 50% पेक्षा जास्त दिलंय. 70% जणांनी करेक्ट आन्सर दिलंय. गुड. बरोबर. आणि मग बरोबर है ना सेकंड मध्ये कशामध्ये कन्फ्युज होतं? 9:2, 3:2, 3:1. आता काय झालं इथे समजून घ्या. ज्यांची मिस्टेक झाली का मिस्टेक झाली आणि ज्यांचं बरोबर आलं तर का बरोबर आलं समजून घ्या. बरोबर. काय विचारलंय? ऑफकोर्स हा क्रॉस काय? देवेंद्र तर 1:1 आन्सर आहे ना. यस 11% ते पण देतात आन्सर है ना. गुड. बघा काय मिस्टेक झाली. सो यस व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट. अंडरस्टँड करा. करेक्ट आन्सर आहे 3:1. काय म्हटलंय आपण? सेल्फिंग केलंय. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. याचं सेल्फिंग केल्यावर ठीक आहे रेशो भेटतो आपल्याला 9:2, 3:2, 3:1 भेटतो रेशो. करेक्ट आहे. पण काय विचारलंय? तो रेशो विचारलाय का? तो रेशो विचारलाच नाहीये. काय विचारलंय? ही ऑब्झर्व दॅट येलो अँड ग्रीन. पूर्ण वाचायचा क्वेश्चन. कलर सेग्रिगेट. येलो आणि ग्रीन कलर सेग्रिगेट होत आहे. येलो आणि ग्रीन म्हणजे काय विचारलंय? मोनो हायब्रिड क्रॉस. असं नाही म्हटलंय त्यांनी. इथे जर येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड असं जर म्हटलं असतं तर मग काय रेशो आला? काय काय आन्सर आला असतं याचं? फक्त आहे ना एक एक शब्द ऍड केला असता येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड तर मग आन्सर काय आलं असतं? 9:2, 3:2, 3:1. कारण मग ते काय होऊन गेलं असतं? डाय हायब्रिड क्रॉस. पण त्यांनी हा शब्द युज केलाय का? नाही. त्यांनी काय म्हटलंय? फक्त येलो आणि ग्रीन कलर. म्हणजे कशावर विचारलं? काय कन्फ्युज करण्यासाठी? हायब्रिड क्रॉस. पण त्याच्या आतमध्ये क्वेश्चन काय विचारलाय?
मोनो हायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिडचा रेशो काय, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3:1. 50% फक्त करेक्ट आन्सर देतात. कन्फ्युज केलंय, 50% कन्फ्युज होतात. पण गुड, तुम्ही 70% दिलंय. आणि आय थिंक ज्यांचं रॉंग झालंय तर त्यांना पण समजलंय आता कुठे रॉंग झालंय. तर इथे क्वेश्चन पूर्ण वाचायचा. येलो सोबत अजून काय म्हटलंय का, फक्त येलो म्हटलंय तर 3:1. येलो सोबत जर अजून एखादा शब्द असेल, येलो राऊंड, ग्रीन रिंकल्ड, तर मग मात्र आन्सर काय आलं असतं 9:2, 3:2, 3:2. समजलं सगळ्यांना. आता क्रोमोझोमल थेरी आहे, पण त्याच्या आधी मी एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, एकदम ऍडव्हान्स लेवलचा. बघू कोणाला येत आहे. बरोबर. आणि माय क्वेश्चन क्वेश्चन सिम्पल आहे, पण लेवल ऍडव्हान्स आहे. तर असं कसं, क्वेश्चन बघा काय काय क्वेश्चन आहे. व्हॉट इज दी, हा झाला पण आहे तुम्हाला डीपीएस मध्ये. व्हॉट इज दी रेशो फॉर डायहायब्रिड टेस्ट्रॉस. काय क्वेश्चन विचारला मी आता, एक नवीन रेशो विचारलाय तुम्हाला. कोणता रेशो विचारला, डायहायब्रिडचा. पण डायहायब्रिड मध्ये कोणता शब्द ऍड केलाय मी, टेस्ट्रॉस. एक एक शब्द जेनेटिक्स मध्ये व्यवस्थित वाचायचा आहे. फक्त डायहायब्रिड क्रॉसचा रेशो नाही विचारलाय. डायहायब्रिड क्रॉसचा रेशो विचारलाय का, नाही. डायबिटीजचा क्रॉसचा रेशो काय, 9:3, 3:1. पण तो विचारलाय का मी, नाही. मी काय शब्द ऍड केला, डायहायब्रिड टेस्ट क्रॉस. आता डायहायब्रिड डायहायब्रिड म्हणजे काय येईल, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय क्रॉसेस विथ टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काय येईल, रेसेसिव्ह पॅरेंट. F1 हायब्रिडचा क्रॉस कोणासोबत, रेसेसिव्ह पॅरेंट सोबत. मग रेसेसिव्ह पॅरेंट काय येईल, याचा रेशो काय. कॅन यू फाइंड आउट. आलं पण आहे आन्सर. यस, व्हेरी गुड. काय आन्सर, 1:1. बाकी यांनी फाइंड आउट करा. बाकी यांनी फाइंड आउट करा, क्रॉस करा आणि शो मी द आन्सर. एक आन्सर आलाय 1:1. कोणाचा वेगळा आन्सर आहे का, कोण फाइंड आउट करेल. ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन मी सांगितलं होतं. बघू याचा आन्सर कोण करतंय. एक क्रॉस दिला तुमच्या समोर, डायहायब्रिड टेस्ट क्रॉस. बरोबर, त्यांचे जिनोटाइप पण दिले. जिनोटाइप करा आणि आन्सर काढा. व्हॉट इज द आन्सर, कम ऑन. पनेट स्क्वेअर करा सगळ्यांनी. पनेट स्क्वेअर मध्ये क्रॉस करा सगळ्यांनी. करून बघ तू पण करून बघ. बरोबर, पनेट स्क्वेअर मध्ये करा सगळ्यांनी. तू पण करून बघ. साईन केली का गर्ल्सने रजिस्टर मध्ये, केली का साईन. साईन बाकी आहे रजिस्टर. कोणाची साईन बाकी आहे गर्ल्स मध्ये, साईन करा. साईन करा, लेट आले. तुमच्या समोर आहे, क्रॉस दिलाय, क्रॉस करा आणि रेशो सांगा. डायहायब्रिड टेस्ट क्रॉसचा रेशो, सगळे रेशो पार्ट करायला लागतील. मोनो हायब्रिड क्रॉसचा रेशो, मोनो हायब्रिड टेस्ट क्रॉसचा रेशो, डायहायब्रिड क्रॉसचा रेशो, डायहायब्रिड टेस्ट क्रॉसचा रेशो, सगळे वेगळे. कॅन यू कॅल्क्युलेट, कम ऑन, आय एम वेटिंग. आन्सर येतंय का कोणाचं. ज्याला क्रॉस समजला त्याला जेनेटिक्स समजलं. बघू किती जणांना समजला क्रॉस. ज्याने करेक्ट आन्सर दिलं त्याला जेनेटिक्स समजलं. बघू कोण देतं करेक्ट आन्सर. एवढा वेळ लागायलाच नको, पटकन आन्सर यायला पाहिजे. पनेट स्क्वेअरने सिम्प्लिफाय होऊन जातो एकदम. पनेट स्क्वेअर मध्ये करायला तर एवढा वेळ लागायलाच नको. आलाय का आन्सर. गॅमेट तयार करा, त्यांना कंबाईन करा, रेशो सांगा. अच्छा, असं केलं का तू शॉर्टकट. ओके, म्हणून मला लगेच आन्सर दिलं. व्हेरी गुड. टेक्निक चांगली आहे पण मॅथ चांगलं नाही आहे. दॅट इज, काय हरकत नाही, आपल्याकडे दिवसभर आहे. किती, टेक युअर ओन टाइम, फाइंड आउट द मिस्टेक. काय रेशो आला, 1:1. व्हेरी गुड. दोन आन्सर आले 1:1 चे. अजून कोणाचा काही वेगळा आन्सर आहे का, का सेम आहे सगळ्यांचं. सर सांगता तेव्हा असं वाटतं सोपं आहे, समजलं. आणि मग आपण जेव्हा क्रॉस करायला जातो तेव्हा पहिले तर गॅमेट बनता नाही. गॅमेट बनले तर ते बरोबर बनता नाही.
बरोबर बनले तर मग त्यांचं कॉम्बिनेशन होत नाही, कॉम्बिनेशन झालं तर मग रेशो काढता येत नाही आणि मग आन्सर चुकतं. दिस इज जेनेटिक्स. चला, झालंय का कोणाचं? कोई है क्लास में जो रेशो बताएगा? आतापर्यंत प्रत्येक वेळेस बॅच मध्ये मला एका जणाने तरी करेक्ट आन्सर दिलेलं आहे. दरवर्षी विचारतो मी हा क्वेश्चन आणि दरवर्षी मला आन्सर भेटतं, करेक्ट आन्सर भेटतं. तुमच्या बॅच मध्ये पण आन्सर भेटलंय, पण ते करेक्ट आहे का? दॅट इज अ क्वेश्चन. येतंय का कोणाचा आन्सर? आणि हा डीपीएस मध्ये पण होऊन गेलाय क्वेश्चन, तुम्हाला झालाय का? झालाय डीपीएस मध्ये पण. काय सॉल्व्ह करता तुम्ही डीपीएस? सर आम्ही जे वाटलं ते आन्सर करतो. बघा आता एक पनेट स्क्वेअर. व्हेरी गुड. करेक्ट आहे. काय? 3:1. दोन आन्सर आले आपले. कोणते दोन आन्सर आले? 1:1 आणि नंतर 3:1. बरोबर आहे ना? आता आपण बघू करेक्ट आन्सर काय. बरोबर है ना? यस, बोथ आन्सर्स आर बिग रॉंग. देन व्हॉट इज द करेक्ट आन्सर? काय मिस्टेक झाली? हा, काहीतरी सांगते. काय नवीन रेशो सांगते? काय 1:2, 1:2, 1:1. भेटला आन्सर. आय एम हॅपी. क्लॅप करा, क्लॅप करा सगळे. एव्हरीबडी क्लॅप करा. सगळ्यांनी जोरात क्लॅप करा जरा धनश्रीसाठी. गुड, एक्सलंट. बघा काय झालंय, बघा फाइंड आउट करा. सो पहिले आपण दोन वेने याचा आन्सर काढू शकतो, एक क्रॉस करून आणि एक कॅल्क्युलेशन करून. पहिले क्रॉस करून. पनेट स्क्वेअर. वी आर गोइंग टू ड्रॉ पनेट स्क्वेअर. इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील? 4 प्रकारचे. काय कन्फ्युजन नाहीये? किती प्रकारचे गॅमेट बनतील? 4 प्रकारचे. आपण कॉलम काढले 4. कोणते कोणते बनतील? कॅपिटल आर. फक्त कॅपिटल आर नाही लिहायचं, त्याच्यासोबत इकडे पण कंबाईन करा. काय? कॅपिटल वाय. कॅपिटल आर, स्मॉल वाय. स्मॉल आर, कॅपिटल वाय. स्मॉल आर, स्मॉल वाय. क्लिअर आहे? याच्यामध्ये काय डाऊट आहे? नो. आता इथे इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील? किती प्रकारचे गॅमेट बनतील? एक. स्मॉल आर. असं किती जणांचं बनलंय पनेट स्क्वेअर मध्ये? असं बनलंय? बर, व्हेरी गुड. बरोबर. मग आता पुढे आन्सर करू. यांना कंबाईन करा. कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. कॅपिटल आर, स्मॉल आर, स्मॉल वाय, स्मॉल वाय. स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. स्मॉल आर, स्मॉल वाय. हा सीड कसा येईल? हा सीड कसा येईल? राऊंड येलो. काय कन्फ्युजन? हा सीड कसा येईल? राऊंड, राऊंड ग्रीन. स्मॉल वाय फॉर ग्रीन. हा सीड कसा येईल? रिंकल, रिंकल येलो आहे का? सॉरी, रिंकल येलो है ना? हा सीड कसा येईल? रिंकल येलो. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि हा कसा येईल लास्ट? रिंकल ग्रीन. 4 प्रकारचे सीड भेटले, 4 प्रकारचे जिनोटाइप भेटले. सो बोथ फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो काय येईल या ठिकाणी? 1:2, 1:2, 1:1. डायब्रिड टेस्टॉसचा रेशो काय आहे? 1:2, 1:2, 1:1. क्लॅप करा परत एकदा धनश्रीसाठी सगळ्यांनी. वन्स मोर. सगळ्यांनी क्लॅप करा परत एकदा जोरात. बस स्टँड पर्यंत गेला पाहिजे आवाज. गधे सगळे बाकीचे. दुसरा वे कोणता सांगितला मी? आपल्याला माहिती आहे रेशो. कोणता रेशो माहिती आहे आपल्याला? मोनो हायब्रिड टेस्टॉसचा रेशो माहिती आहे. काय होता? 1:1. आपला डायब्रिड कसा करायचा? म्हणजे परत आपण काय करू? 1:1 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लिकेशन आहे, साधं मल्टिप्लिकेशन आहे. काय येईल आन्सर? 1 1 जा 1, 1 1 जा 1, 1 1 जा 1, अगेन 1. किती वेळ लागला याला? किती वेळ लागला? करत बसताय काहीतरी, करत बसताय चुका. काय काय चुका केल्या दाखवा मला. चला, काय काय चुका केल्या? तू काय केलं? तू तर खूप ब्लंडर मिस्टेक केली. काय केलं इथे? काय केलं? काय मिस्टेक आली का त्यांना? इथे काय घेतलं तू? सिंगल घेतलं. सिंगल कधीच घ्यायचं. काय घ्यायचं त्याच्यासोबत? कॅपिटल आर सोबत काय घ्यायचा? कॅपिटल वाय इथेच घ्यायचा. समजतंय का? कॅपिटल आर सोबत इथे काय घेशील? स्मॉल वाय इथेच घेशील. असे गॅमेट कधीच बनत नाही. पहिले गॅमेट व्यवस्थित बनले पाहिजे. तुझे बनले होते, मग का बरं रॉंग झालं पुढे? हा, तुझं बघ केलंय बरोबर. मग रेशो 1:1, 1:1 सांगायला काय आलं होतं? हा, काढलंय. हो,
एक मिनिट बघतो, मला मिस्टेक दाखव तुझी. हा, मिस्टेक नका करू. इकडे काय मिस्टेक झाली? ठीक आहे, चला तुमचे क्लासेस आहेत. बरोबर, मिस्टेक करू नका आता. बरोबर, डायबिट क्रॉस आपण संपवलाय है ना. आज ऑनलाईन डीपीएस येईल, रेकॉर्डिंग येईल, ऑनलाईन काय येईल या ठिकाणी, क्विज पण येईल. बरोबर, ठीक आहे. संध्याकाळी डीएनआरपी होईल, पण आज रात्री 9 वाजता नाही होणार. थोडं लवकर गेल मी, 6 वाजता है ना. बरोबर, तशी लिंक पाठवतो मी, है ना. क्लिअर आहे सगळ्यांना? रोज रात्री 9 वाजता असते. बरोबर. येस, यू कॅन लिव्ह, जाऊ शकता. अभ्यास करा. डायबिट क्रॉस रीड करा. उद्या परत रिवाइज करू आपण डायबिट क्रॉस, आणि मग जाऊ नेक्स्ट टॉपिक वर, सीटीआय, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. मेहनत घ्या.